नमस्कार श्रोते हो. आज घेऊन आले आहे महाराष्ट्रातील संत स्त्रिया. दीपावलीत असंख्य दीपज्योतींनी भारतीय नभांगण उजळून निघते. तद्वतच पूर्वापरीच्या संत स्त्रियांची जीवनचरित्रे वाचली म्हणजे त्या दीपज्योतींची आठवण होते. जगाला प्रकाशमान करण्याचे कार्य या चरित्र दीपस्त्रिया करीत असतात. या संत स्त्रिया चा संदेश म्हणजे जगाचे आध्यात्मिक धन. भिन्न भिन्न प्रदेशातील लोकांमध्ये ईश्वरनिष्ठा व ईश्वर पूजनाच्या पद्धतीही या भिन्न भिन्न आहेत. सेवा, भक्ती, मांगल्य, संस्कृती यांचे विलोभनीय दर्शन या स्त्रियांच्या चरित्रात आपल्याला मिळते. भक्तीने, साधनेने, त्यागाने त्या उच्चपदी पोहोचलेल्या आहेत. ज्यांना सत्याचा साक्षात्कार झाला अशा अनेक स्त्रिया आपल्या ऋग्वेदात आढळतात. केवळ ऋग्वेदात ब्रह्मवादिनी किंवा द्रष्ट्या अशा 27 स्त्रियांची रचलेली स्फूर्तिदायक सूत्रे आहेत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात 126 सूक्ते रोमशाईने लिहिलेली आहेत. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात 129 सूक्ते लोपमुद्राईची आहेत. आणि अभ्रूण ऋषींची कन्या वाच हिला तर पूर्णत्वाचा साक्षात्कार झालेला होता. विश्ववरा, शाश्वती, अपाला, घोषा, आदिती या साक्षात्कारी स्त्रिया होत. तद्वतच गार्गी, मैत्रेयी या तर आचार्य म्हणून ओळखल्या जात असत. रामायणात शबरी आणि श्रमणीचा उल्लेख आहे, तर महाभारतात सुलभा व शिवा यांचा उल्लेख आहे. पंढरपूर येथील जनाबाई, गंगाखेड जन्मस्थान, नामदेवांची शिष्या, वडिलांसोबत वारीला जाई, अशिक्षित, तरीही 300 अभंग रचना आज आपल्याकडे आहे. राजाई संत नामदेवाची पत्नी आणि गोणाई ही आई यांचे देखील काही अभंग आपल्या संग्रही आहेत. संत मुक्ताई अनेक अभंग रचले. त्यातील ताटीचे अभंग अतिशय उत्कृष्ट आहे. योगमार्गाचा अवलंब ज्ञानदेवाच्या सान्निध्याने सोपानदेव व मुक्ताबाईला साधुत्व प्राप्त करून गेला. इसवी सन 1213 महादाईसा ही मराठी संत कवी होऊन गेली. त्यानंतर सोयराबाई, जातीने महार, संत चोखामळ्याची पत्नी, पावन स्त्री अनंत अभंग रचना केल्या. त्यातील फक्त 62 अभंग रचना आपल्याकडे आहेत. त्यांचा अतोनात छळ झाला, पण त्या डगमगल्या नाहीत. संत चोखामेळा यांची धाकटी बहीण निर्मला ही सुद्धा मराठी संत कवी होती. कान्होपात्रा, जन्म 1470, अतिशय सुंदर स्त्री, मुघल सम्राटांना हवी होती, पण ती विठोबा चरणी जी लीन झाली ती उठलीच नाही. धन्य ती भक्ती. प्रेमाबाई, संत बहिणाबाई, नंतर वेणाबाई ही रामदास स्वामींची शिष्या. गुरुचरणी निष्ठा आढळ होती. ती कोणे फार सुंदर करीत होती. नंतर बयाबाई ही रामदास स्वामींची शिष्या. एक साध्वी म्हणून तिला खूप मान होता. उर्दू भाषा अस्खलितपणे लिहत होती आणि वाचत होती. तिची ईशस्तवने उर्दू भाषेत लिहिलेली आहे. अशा या प्रमुख संत स्त्रिया यांच्या अभंगाचं, त्यातील दिलेला त्यांचा आशय, त्यांचा मतितार्थ आपण अंगी बाणूया आणि या सर्वांना शरण जाऊया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.